पहा बेटा 2.3चा क्वेश्चन 4 मी इथे समजवलेला आहे. मोस्ट एमपी क्वेश्चन आहे. रोल्स थिअरम वरती आहे. रोल्स थिअरम होल्ड्स फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस फाय. तुम्ही पुस्तक काढून बघाल तर दिसेल तुम्हाला तो गणित. एक्स बिलॉंग्स टू 1 3 विथ सी इज इक्वल टू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 दिलेलं आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. ओके, बघा गणित किती सोपं आहे. एफ ऑफ एक्स दिला आहे एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस फाय. ओके, एवढं दिलेलं आहे. इथे काय दिलं आहे, एक्स बिलॉंग्स टू 1 3. आता पी ऑफ 1 टाकला, एक्स किती, पी ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 3. म्हणजे की इथे काय दिलं आहे, रोल्स थिअरम होल्ड्स फॉर द फंक्शन. त्यांनी डायरेक्ट असं दिलंय, म्हणजे रोल्स थिअरम सॅटिस्फाईड करतंय. ह्या कंडिशन्स ज्या आहेत 1 आणि 3 हे रोल्स थिअरम कंडिशन सॅटिस्फाईड करतंय असं समजून आपल्याला चालायचंय. म्हणून क्या एफ ऑफ 1 टाकला एक्सच्या जागेवर आणि 3 टाकला तर ते इक्वल होणार आहेत असं रोल्स थिअरम सांगतो. एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 3. मग इथे मी पुट ऑन केला पहिले 1, तो 1 क्यू प्लस पी 1 स्क्वेअर प्लस क्यू 1 प्लस फाय. इथे पुट ऑन केली 1 ची किंमत. आता पुट ऑन इज इक्वल टू करून 3 ची किंमत टाकली. आता पी काय आला तुमचा 1चा क्यूब 1 प्लस पी प्लस क्यू प्लस फाय इज इक्वल टू 3चा क्यूब 27 प्लस पी इंटू 9 प्लस 3 क्यू प्लस फाय. एवढं झाल्यावर हा 1 प्लस 5 मीन्स 6 प्लस पी प्लस क्यू राहिला इज इक्वल टू 27 प्लस 9 पी प्लस 3 क्यू प्लस फाय राहिला. आता काय आलं 6 प्लस पी प्लस क्यू इज इक्वल टू 32. 27 आणि 5 32 झालं. इथे काय आलं 9 पी प्लस 3 क्यू. ओके, इथे आता मी इथे 0 करून दिलं. ह्या सगळ्या व्हॅल्यू मी इकडे घेऊन चालली. म्हणजे की 32 प्लस 9 पी प्लस 3 क्यू मायनस 6 मायनस पी मायनस 9. 0 इज इक्वल टू 9 पी मधनं पी गेला 8 पी. क्यू क्यू बघितला तर 2 क्यू. डिफरंट साईन सबट्रॅक्शन केलेलं आहे. 32 आणि 6 गेला 26. 8 पी प्लस 2 क्यू इज इक्वल टू किती आला 26. म्हणजे की हा 26ला मी तिकडे पाठवलं आहे. म्हणजे हा 8 पी प्लस क्यू तसाच राहिलेला आहे, पण लिहिताना मी व्यवस्थित असं रचून लिहिलेलं आहे. आता त्याच्यातनं मी 2ने डिवाइड करून टाकलं प्रत्येकाला, तर 4 पी प्लस क्यू इज इक्वल टू मायनस 13. 26ला 2ने डिवाइड केलं. आता रोल्स थिअरमची दुसरी एक्झिस्टंट कंडिशन असते एफ डॅश सी इज इक्वल टू 0. देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट 1 पॉईंट सी बिलॉंग्स टू 1 3. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर, म्हणजे की त्याला एफ डॅश एक्स केलेला आहे मी, जो हा दिलेला होता एक्स क्यूब. तर 3x स्क्वेअर प्लस पी इंटू 2x प्लस क्यू इंटू 1 इज इक्वल प्लस 0. 3x स्क्वेअर प्लस 2px प्लस क्यू. एफ डॅश इज सी. आता सी एक्सच्या जागेवर मी सी टाकला, आज जसं आपण गणित केलेले तसं. 3c स्क्वेअर प्लस 2pc प्लस क्यू. सीची व्हॅल्यू दिली आहे 2 प्लस 1 अपॉन रूट 3. तर मी सीची व्हॅल्यू टाकली 3, बाहेर ठेवला 2 प्लस 1 अपॉन रूट 3चा होल स्क्वेअर प्लस 2p प्लस 2 प्लस 1 अपॉन रूट 3 प्लस क्यू. ओके, एवढा सीची व्हॅल्यू पुट ऑन केली. आता मी काय केलं, हा 3 तसाच राहू दिली. इथे ए प्लस बीचा होल स्क्वेअरची फॉर्म्युला लावली. तर 2चा स्क्वेअर पहिले 4 आला. नंतर काय केलं, इथे 2 प्लस 1 अपॉन 3 मल्टिप्लाय केला. तर इथे परत काय झालं आहे तुमचं 4 अपॉन रूट 3 प्लस 1 अपॉन 3. म्हणजे लास्टचा 1 अपॉन रूट 3चा स्क्वेअर 1 अपॉन 3 आला. आणि इथे 2 आणि 1 अपॉन रूट 3, तर रूट 3 आणि त्याला परत 2ने डिवाइड केलं तर काय मल्टिप्लाय केला तर 4 अपॉन रूट 3 प्लस 4p प्लस 2p अपॉन रूट 3 प्लस क्यू. एवढा आपल्याला मिळाला. हा जो होता पी 2p तो मी मध्ये मल्टिप्लाय करून घेतला. ओके, तर आपल्याला एवढी कंडिशन मिळाली. त्यानंतर काय आले आपल्याला 12. हा 3 मध्ये मल्टिप्लाय होतोय. 12 प्लस 12 अपॉन रूट 3 प्लस 3 कॅन्सल. 1 प्लस 4p प्लस 2p प्लस अपॉन रूट 3 प्लस 2. आता इथे काय आला, पहिले पीची किंमत लिहिली 4p. पी वाले सोबत घेऊन आले 4p प्लस 2p अपॉन रूट 3 प्लस क्यू वाला लिहिला प्लस डिजिट्स लिहिले. तर 13 प्लस 1 12 अपॉन रूट 3. आता ज्याच्या खाली रूट 3 आहे त्याला मल्टिप्लाय करू नका, बाकी सगळ्यांना करा. तर अपॉनला रूट 3 लिहिला, ह्याच्यासोबत नाही, ह्याच्या डिवायडेडला नाही आहे तर मी लिहिला 4 रूट 3p प्लस 2p प्लस रूट 3. हा 3 ह्याला नाही लिहिला, ह्याला 2pच राहू दिला. त्याच्या खाली रूट 3 आहे, ह्याला रूट 3 दिला, ह्याला रूट 3 दिला, ह्याच्या खाली ह्याला पण नाही दिला. ओके, 12 इज इक्वल टू इथे काय येतोय 0. एफ डॅश सी 0 आहे तुमचा. 0 इज इक्वल टू, आता इथे मी पी कॉमन काढला. 4 आता रूट 3 तिकडे गेला आहे, तो 0 होऊन गेला आहे समजा. आणि 4 रूट 3 प्लस 2 पी कॉमन काढला, रूट 3 क्यू प्लस 13 रूट 3 प्लस 12. ओके, आता आपल्याला काय मिळते, हा 13 रूट 3 प्लस 12 ही डिजिट आहे, तिकडे गेली मायनस झाली दोन्ही. मायनस 13 रूट 3 मायनस 12 इज इक्वल टू 4 रूट 3 प्लस 2p प्लस रूट 3 क्यू असं मिळालं. ओके, मग इथे काय आलं 4 रूट 3 प्लस 2 प्लस p प्लस रूट 3 क्यू इज इक्वल टू मायनस 13 रूट 3 मायनस 12 असं आपल्याला इक्वेशन 2 मिळालं. मल्टिप्लाय इक्वेशन 1. हा जर आपली इक्वेशन 1 मिळालेली पहिली
4p प्लस क्यू इज इक्वल टू -13, त्याला √3ने मल्टिप्लाय केली म्हणजे काय मिळाली 4√3p प्लस √3q इज इक्वल टू -13√3. नाव सबट्रॅक्टिंग केलं, काय केलं सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम 2 म्हणजे की ही जी 3 आहे त्याला 2 मधनं सबट्रॅक्टिंग केली. मी लिहिलंय बघा आपलं लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल प्रमाणे 4√3 प्लस 2p प्लस √3p q इज इक्वल टू -13√12. याच्या खाली सेकंड इक्वेशन ठेवली 4√3p प्लस √3q इज इक्वल टू -13√3. साइन सबट्रॅक्टिंग करायचं, साइन चेंज केला, मायनस होती प्लस होती, मायनस केली प्लस होती, मायनस केली मायनस होती, प्लस केली. हे दोन्ही सेम झाले, डिफरंट साइन झाले, कट. इथे काय उरलं 4√3 कट झाला, फक्त उरला 2p. इथे -13√3 प्लस 13√3 कट झाला, उरला -12. म्हणजे 2p इज इक्वल टू किती मिळून गेला -12. नाव p इज इक्वल टू किती मिळाला -12/2. p किती मिळाला -6. समजतंय आता तुम्हाला. नाव परत इक्वेशन 1 घेतलं 4p प्लस q इज इक्वल टू -13. त्याच्यात p ची व्हॅल्यू टाकली बघा, तुम्हाला ते धडधडीत दिसतंय. नाव p ची व्हॅल्यू मिळाली -6, q ची व्हॅल्यू मिळाली 11. ओके.